चंदगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. तालुक्यातील अनेक ठिकाणी घराची पडझड, बंधारे पाण्याखाली. कोवाड बाजारपेठेतील व्यापारी वर्गाची धाकधूक वाढली. चंदगड तालुक्यात आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसानं घटप्रभा ताम्रपर्णी नदी पात्राबाहेर पडून जनजीवन विस्कळीत झालंय. पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं नदीकाठावरील शिवारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मंगळवारी दिवसभर वादळी वाऱ्यासह पावसाचा वारा सुरू होता. गेले 2 दिवस पडणाऱ्या पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात वारा वाहत असल्यामुळे कोवाड येथील मशनू सुतार यांच्या शेतातील घराची भिंत पडून 35,000चं नुकसान झालंय. कोन्नूर बुद्रुक येथील सुरेश धाकलू नाईक यांच्या घराची भिंत कोसळून 10,000चं, तर सुंडी येथील प्रकाश नारायण देसाई यांच्या घराची भिंत पडून 30,000चं नुकसान झालंय. चंदगड बेळगाव मार्गावरील वाहतूक वगळता सर्व मार्गावरील वाहतूक चंदगड आगारानं बंद ठेवल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली होती. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या रोडवली होती. शासकीय कार्यालयातून मंगळवारी शुकशुकाट होता. अनेक मार्गावर झाडांच्या फांद्या आणि वृक्ष कोलमडून पडल्यामुळे रस्ते बंद झालेत. जोराचा वारा, मुसळधार पावसाच्या माऱ्यानं अनेक घरांची कौलं, जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे, पत्रा शेड, पोल्ट्री शेडवरील पत्रे उडून चुराडा झालाय. पावसाचा जोर वाढल्यामुळे चंदगड गडिंग्लज, चंदगड हेरे, चंदगड इब्राहिमपूर, चंदगड गवसे, उमगाव, न्हावेली, कोकरे, इनाम सावर्डे, कानडी, अडकूर, पिळणी, भोगोली, कुर्तनवाडी, हल्लारवाडी, माणगाव, नांदुरे, कोवाड येथील बंधारे पाण्याखाली गेलेत. सर्व मार्ग पाण्याखाली गेल्यानं गोकुळ दूध संकलनात अडचण निर्माण झाली होती. कोलमडलेली वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्यात आली आहे. नदी काठावरील ऊस, भात, नाचणा आदी पिकं 8 दिवस पाण्यात बुडाल्यानं पिकं कुजून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ झाल्यामुळे कोवाड बाजारपेठेत पाणी घुसल्यानं बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. ताम्रपर्णी नदीच्या पाण्यात 2 फुटानं वाढ झाल्यास बेळगाव वेंगुर्ले रस्ता पाण्याखाली जाण्याचा धोका वाढलाय. गेल्या 24 तासात घटप्रभा मध्यम प्रकल्प स्थळावर 158 मिलीमीटर, जांभरे मध्यम प्रकल्प स्थळावर 110 मिलीमीटर, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प स्थळावर गेल्या 24 तासात 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.